लग्न ही सर्वच जाती धर्माच्या समुदायातील समान गोष्ट आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण गोंड या आदिवासी जमातीतील विवाह पद्धतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी पाटणे, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आदिवासी गोंड समाज हा वेगवेगळ्या देवांमध्ये विभागला आहे। लग्नाची सोयरी या देवांनुसार ठरते। 4 देव, 5 देव, 6 देव, 7 देव आणि 12 देव या एका देवामध्ये ठराविक आडनावाच्या लोकांचा समावेश केलेला असतो। या प्रत्येक देवाचा एक प्राणी हा देव असतो। तो ठरलेला प्राणी त्या देवाला मानणारे लोक खात नाहीत, मात्र दुसऱ्या देवाला मानणारे त्या प्राण्याला खाऊ शकतात। अशी प्रथा या आदिवासींमध्ये आहे। प्रत्येक देवानुसार काही मोजकी आडनावे आपण पाहूया। 4 देव मध्ये तलांडे, सिडाम, तडमे, परचाके। 5 देव मध्ये आलाम, कुमरे, मडकामी, गावडे, सोयाम, टेकाम, महाका। तर 6 देव मध्ये वेलादी, आत्राम, कुळमेथे, पुंगाटी, तोरेपेंदा, ताडाम, सुलामे, म्हरसकोल्हे, अहलबा इत्यादी नावे येतात। तर 7 देव मध्ये हलामी, तेलामी, गोटा, परसे, पदा आणि 12 देव मध्ये तोरे। वरील देवांमध्ये समसंख्येमध्ये विवाह होत नाहीत। उदाहरणार्थ 4 देव आणि 6 देव यामध्ये लग्न होत नाही। 6 आणि 5, 4 आणि 7, 4 आणि 5, 6 आणि 7 यामध्ये लग्न होते। सध्याच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळातही या समुदायाने सामुदायिकता आजही जपून ठेवली आहे। प्रतिकूल परिस्थितीत मनुष्याला एकटे जगण्यापेक्षा समुदायाने जगणे अधिक सुलभ असते। यातल्या अनेक गरजा समाजाकडून पूर्ण करता येतात। त्या बदल्यात आपणही समाजाला मदत करणे ही बांधिलकी असते। त्यातूनच समूहात एकीची, आपुलकीची भावना निर्माण होते। समाजात येणाऱ्या आर्थिक प्रश्नांवरही या लग्न परंपरेत उपाय शोधल्याचे दिसून येते। या आदिवासी जमातीतील लग्न हा आठवडाभर चालणारा सोहळा असतो। सुरुवातीला एकमेकांच्या पसंतीनुसार लग्न ठरवले जाते। यातही एक परंपरा दिसून येते, ती म्हणजे घर घुसणे, घर दसाला देणे। घर घुसणे आणि घर दसाला देणे म्हणजे काय ते आता आपण जाणून घेऊया। या पद्धतीमध्ये मुलगी आपल्या आवडीचा मुलगा पसंत करते। त्यानंतर एक दिवस ती त्या मुलाच्या घरी राहायला जाते। पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी पंच बसतात। तिला विचारलं जातं की ती का आली आहे आणि ती सांगते की हे घर माझं आहे, हे समजून मी आली आहे। या घरातल्या लोकांना माझे समजून आली आहे। मग पंच घर मालकाला विचारतात, लग्न कधी लावणार? मग ते तात्काळ तयार होतील अथवा 1 वर्ष 6 महिने तेवढे दिवस ती तेथे राहते। घरच्यांना समजून घेते। काही काळानंतर त्या मुलासोबत लग्न लावून दिले जाते। असं लागतं लग्न। लग्न ठरवताना मुलीला मागणी घालण्यासाठी लोक जातात। एकमेकांची पसंती झाली की मुलाकडील मंडळींनी आणलेल्या मोहाच्या दारूचे सार्वजनिक मद्यपान केले जाते आणि पुढची बोलणी केली जातात। ज्याच्या घरी लग्न आहे त्या गावातील लोक सर्व तयारी करतात। लग्न घराबाहेर जांभळाच्या झाडाचा मांडव घालण्यासाठी सर्वजण श्रमदान करतात। लग्नामधल्या जेवणावळीत पत्रावळीसाठी लागणारी माहुराची पाने जोडून पत्रावळ्या व द्रोण हाताने बनवले जातात। लग्न ही खर्चिक गोष्ट आहे। ज्याच्या घरी आहे त्याला आर्थिक ताण येऊ शकतो। ही बाब लक्षात घेऊन यात सुंदर परंपरा निर्माण केलेली आहे। लग्नातला खर्च मुलाच्या आईकडील पाहुणे करतात। जो कोणी पाहुणा येईल तो मोकळा कधीच येत नाही। तांदूळ, तेल, डाळ, मीठ, डुक्कर, बकरा, कोंबडे घेऊन येतात। यात लग्नातल्या जेवणाचा खर्च तर होतोच, पण जमा झालेल्या अन्नधान्यावर ते कुटुंब काही महिने जगतही। हात लांबवणे हा प्रकार लग्नात आढळतो। हात लांबवणे म्हणजे येणारे पाहुणे पैशाची मदत करतात, मात्र या संपूर्ण खर्चाचा हिशोब ठेवला जातो। कारण ज्यांनी मदत केली त्यांच्या कार्यक्रमात मग मदत करता येते, यासाठी हा हिशोब ठेवला जातो। जांभळाच्या मांडवात मुंडा रोवला जातो। मुंडा हे झाडाचे लाकूड असते। त्यावर कोरीव काम करून ते सजवले जाते। त्यावर प्राणी, पक्षी, सूर्य, गोंडी ही संस्कृतीची प्रतीके, पारंपरिक हत्यारे, यामध्ये कुऱ्हाड, बंदूक देखील असते। काही भागात यावर विमान, हेलिकॉप्टर हे अलीकडे दिसून येते। मुंडा रोवणे हा एक सोहळा असतो। मुंडा रोवल्यावर त्याच्या बाजूला फेर धरून नृत्य केले जाते। मांजऱ्या म्हणजेच ढोल वाजवले जातात। पावसाच्या धाराप्रमाणे थंडावणाऱ्या गोंडी पाटा गाणी म्हटली जातात। लग्न हे मुंडा रोवलेल्या मांडाखालीच होते। विवाहाच्या ठिकाणी बैलाचे जू आडवे ठेवले जाते, ज्याची पूजा केली जाते। अशा प्रकारे आदिवासींचा लग्न सोहळा पार पडतो।
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मुंडा बोरणे हा कार्यक्रम होतो। मुंडा बोरणे म्हणजे लग्नाच्या निमित्ताने सर्व पाहुणे जमा झालेले असतात। आदिवासी नात्यांमधलं वंगण अजून कोरडे पडलेले नाही। लोक एकमेकांशी भरभरून बोलतात। मुंडा बोरणे हा मजा लुटण्याचा कार्यक्रम आहे। लग्न सोहळा पार पडल्याचा आनंद पाहुणे मंडळी साजरा करतात। यात एकमेकांच्या अंगावर रंग टाकला जातो। मेहुणा मेहुणीची चेष्टा केली जाते। कोणी टोपल्यात पकडून भीती दाखवण्यासाठी साप आणलेला असतो। त्याची भीती दाखवूनच गंमत केली जाते। पुन्हा त्याला जंगलात सोडले जाते। कुणाला उचलून पाण्यात टाकले जाते। लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यात सहभागी होतात। काहीतरी निमित्ताने सर्वजण एकत्र आले आहेत। पुन्हा कोण जगेल मरेल हा भरोसा नाही। त्यामुळे हसून खेळून बोलून एकत्र काही काळ घालवला व शेवटी एकत्र जेवण करावे हा उद्देश यात असतो। यानंतर सर्व बुजुर्ग पंच व गावकऱ्यांची बैठक असते। कुणी काय आणले याची यादी वाचून दाखवली जाते। तांदूळ तसेच अनेकांना वस्तूंचा हिशोब आजही बऱ्याच भागात पारंपरिक पद्धतीने म्हणजे सुतळीला गाठी मारून ठेवला जातो। या बैठकीच्या शेवटी लोकांनी आणलेली मोहाची दारू एका भांड्यात एकत्र केली जाते। बैठक संपताच पुरुष स्त्रिया सार्वजनिक मद्यपान करतात। आज मोठमोठे विवाह सोहळे केले जातात। त्यात अनेकदा कर्ज काढले जाते। ज्या कर्जाखाली लग्न घर दबून जाते, ज्यांना पुन्हा वर यायला काही वर्षे लागतात। या सगळ्या विवाह सोहळ्यांना आदिवासी विवाह सोहळे हे पर्याय होऊ शकतात। अनेक ग्रामीण भागात आदिवासी विवाहात साधर्म्य असणाऱ्या अनेक गोष्टी दिसून येतात। उदाहरणार्थ भांड्याचे आहेर आणणे, बंद पाकिटात पैसे देणे या परंपरा म्हणजे या लोकांनी केलेली मदतच आहे। ठोकताळे माहित नाहीत, कोणत्याही प्रकारचे ऑडिट माहित नाही, पण आदिवासींच्या आणि प्रचलित सिद्धांतांमध्ये असलेले साधर्म्य आपल्याला दिसून येईल। अनेक प्रश्नांची उत्तरे पुस्तकात शोधणाऱ्या विद्वानांपेक्षा कधी शाळेत न गेलेले हे लोक महान आहेत। तर त्यांनी केलेलं संशोधन, छोट्या उपाययोजना फक्त आकडे मांडत नाही, तर याच त्यांनी त्यांच्या संस्कृतीला सुंदर रीतीने गुंफलेले असते। तर याल विवाह पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा।